पाथरी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण. माजी आमदार दुर्राणी यांच्यावर SIT अंतर्गत चौकशी करण्याची मागणी. पाथरी तालुक्यातील माजी आमदार दुर्राणी यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी यासाठी दिनांक 16 एप्रिल पासून साखळी उपोषण पाथरी तहसील कार्यालयासमोर सुरू आहे. महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये अकोल्याचे आमदार साजिद खान यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार दुर्राणी यांनी पदाचा दुरुपयोग केले आहे असा आरोप करत दुर्राणी यांच्यावर विविध कलमान्वये 48 गुन्हे पाथरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. हे सर्व सिद्ध करून सभागृहापुढे मांडून सभागृहाचे लक्ष वेधले आहे ते उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. त्या अनुषंगाने चौकशी व्हावी या मागणीसाठी सदरील उपोषण सुरू आहे. या साखळी उपोषणास 4 दिवस लोटून गेले तरीही आतापर्यंत कोणीही अधिकारी उपोषण कर्त्यांना भेट दिलेली नाही असा आरोप शिवसेना अल्पसंख्याक शहराध्यक्ष पाथरी वाजिद खान तसेच शिवसेनाचे पदाधिकारी यांनी केला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर या विषयावर कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. या उपोषणास शिवसेना अल्पसंख्याक राज्य उपाध्यक्ष आसिफ खान यांनी पाठिंबा दिला तसेच पाथरी शहराध्यक्ष वाजिद खान व शिवसेनाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या उपोषणास भेट देऊन पाठिंबा दिला आहे. यावेळी मानवी हक्क अभियानचे पाथरी शहराध्यक्ष उत्तमराव झिंजुर्डे, जिल्हाध्यक्ष गणेश होळे, बहुजन मजूर पक्षाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ कसबे, ज्येष्ठ पत्रकार LR कदम, दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष दिलीप हिवाळे, माजी नगरसेवक सतीश वाकळे, माजी नगरसेवक अनिल ढवळे, बंडू कांबळे, राजकुमार कांबळे, किशन पांढरे, विकास वावळे आदींची उपस्थिती होती. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 2025 आज रोजी 4 दिवस झाले आम्हाला उपोषणाला बसलेलो आहेत. आमच्या ज्या मागण्या आहेत की बाबा जानीला लवकरात लवकर SIT ची चौकशी झालीच पाहिजे. अतिक्रमण बाबा टावर जे बांधलेलं आहे चुकीचं आहे तर बावनकुळे साहेब पण म्हणलेले आहेत त्या बाबा टावर जे चुकीचा बांधलेला आहे आणि असे किती 100च्या वरी असे किती गुन्हे आहेत की जे चुकीचे आहेत. किती प्रॉपर्टी आहेत लोकांचे, किती शेती आहे त्याचे काय आहे काय नाही असे 100च्या नाही 100 नाही मी तर म्हणतो 1000 असतील. तर माझा सरकारला एकच विनंती आहे, एकनाथजी शिंदे साहेबाला पण विनंती आहे आमचा एम्बॅसी त्याच्या पस्तर जावा आणि देशाचे आपले मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला बी विनंती आहे, अजित पवार साहेबाला बी विनंती. अशा माणसाला तुम्ही तुमच्या पाठीमध्ये जर येऊ बी नाही ते अशा माणसांना अशा माणसाचं नाव बदनाम इतकं बदनाम नाव आहे. हुकुमशाही एक हाती सत्ता जेव्हा त्याच्या हातात होती त्यांना इतकं हुकुमशाही केलेलं आहे आणि इतके केसेस झालेले त्या माणसावर की ज्याची लिमिट नाही. तुम्ही बघा आज किती गुन्हे त्याच्यावर दाखल आहे पाथरीच्या पोलीस स्टेशन मध्ये, त्याच्या पोरावर त्याच्यावर आणि त्याच्या गुंड्यावर. आज बी ते गुंडागिरी कमी नाही. ते आज बी नगरपालिका जाणं, नगरपालिकामध्ये बसणं, नगरपालिका शिवाच्या खुर्चीवर बसणं, पहिले शिवाला शिया देणं, गाड़वा आणून बसविणं, गधे लाके बिठाना ये करना और अभी जो नया शिव है उसको भी गाली गलौज करना और कर्मचारियों को डराना धमकाना और अपने कुछ गुंडे खुद उपोषण को बिठाना. तो सब मेरे शासन से ये अपील है कि आप जल्द से जल्द इसका फैसला लो, नहीं तो हम आत्मदान कर देंगे. हम डायरेक्ट हम हमारी तरफ से आत्मदान कर देंगे, एक महीने के बाद हम आत्मदान कर देंगे. मैं ये शासन से मेरी गुजारिश है अगर आपने इसके ऊपर कड़ी चोट निर्णय नहीं लिए तो हम आत्मदान कर देंगे. और ये मत समझे हमारी बात को सीरियस लेके और सीरियस तरीके से आप इसके ऊपर निर्णय लो. SIT की चौकसी होना ही चाहिए, बाबा जानी को जेल होना ही चाहिए. अब्दुल्ला खान दुर्रानी और बाबा जानी इनको जेल होना ही चाहिए और इनके गुंडागिरी जो है ये खत्म होना चाहिए. उम्र के 70 साल में अभी भी इतना गुंडा है तो लगाओ 35 साल पहले कितना बड़ा गुंडा होगा वो, उसकी अभी भी गुंडागिरी कम नहीं हो गया लिए. तो मेरा ये एक शासन से विनंती है और अजीत दादा से भी ये विनंती है कि आप ये देखो कि पक्ष में क्या आदमी कैसा है. ये जो नौबत है हमारे को बैठने की कि ये हुकुमशाही बंद हो और ये गुंडागिरी कम हो. ये 2 शब्द मेरे बोलता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. वतीने आज या उपोषणाचा 4था दिवस असून या ठिकाणी प्रमुख मागणी जी आहे विधान भवनामध्ये ज्या पद्धतीनं SIT चौकशी घोषित केली त्या पद्धतीने SIT चौकशीची जी मागणी आहे ती अद्याप पूर्ण झालेली नसल्याने तात्काळ या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने संबंधित भ्रष्टाचारी असलेल्या आरोपांची जनतेवर या महाराष्ट्रामध्ये
सर्वांनी पाहिलेलं आहे. अशा माजी आमदारांना या ठिकाणी SIT मार्फत तात्काळ कार्यवाही करण्याकरिता या ठिकाणी अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तरी महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी आमची विनंती आहे की आमचा जो आवाज आहे तो महाराष्ट्र सरकारच्या कोपऱ्यापर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचावा आणि या ठिकाणी माजी आमदारांची जी SIT चौकशी आहे ती तात्काळ या ठिकाणी आपण घोषित करावी आणि SIT चौकशीच्या माध्यमातून दोषींवर तात्काळ आपण या ठिकाणी कार्यवाहीचे आदेश द्यावे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे तात्काळ या ठिकाणी आपण ऍक्शन न घेतल्यास 1 मे रोजी आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी लोकशाही मार्गाने तीव्र असं आंदोलन करणार आहोत. धन्यवाद.